प्रश्न 1. जर साइन थीटा बरोबर 7/25 तर कॉस थीटा व टॅन थीटाच्या किमती काढा. आपल्याला कॉस थीटा आणि टॅन थीटाच्या किमती काढायच्या आहे आणि साइनचं गुणोत्तर दिलं आहे 7/25. मग आपल्याला काय करावं लागेल? नित्य समानतेच्या सूत्राने सोडवावं लागेल. तर नित्य समानतेचं सूत्र काय आहे? साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1. हे नित्य समानतेचं सूत्र आहे आणि इथे जर आपण साइनचं गुणोत्तर ठेवलं तर आपल्याला कॉसचं गुणोत्तर काढता येईल. तर साइनचं गुणोत्तर किती आहे? साइन थीटा 7/25 म्हणजे इथे 7/25 याचा वर्ग प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता 7चा वर्ग किती होईल? 49 आणि 25चा वर्ग 25 गुणिला 25 केलं तर किती येईल? 625 प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता कॉसची किंमत काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल? ही डावीकडली संख्या उजवीकडे न्यावं लागेल. डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. प्लस आहे तर इकडे उजवीकडे जाऊन मायनस होईल. म्हणजे काय होईल? कॉस वर्ग थीटा बरोबर 1 मायनस 49 भागिला 625. डावीकडलं पद उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदललं. आता आपल्याला इथे याची काय करायची आहे? वजाबाकी. आता वजाबाकी करायची आहे तर 1च्या खाली छेद दिलेलं नाही आहे तर इथे आपल्याला 1 घ्यावं लागेल. आणि आता आपल्याला काय करावं लागेल? याची वजाबाकी. आता याची वजाबाकी करायची आहे तर छेद कसा आहे? वेगळं आहे. म्हणजे यांचा गुणाकार होईल आणि यांचा तिरपा गुणाकार होईल. म्हणजे काय होईल? कॉस वर्ग थीटा बरोबर यांचा गुणाकार 1 गुणिला 625 किती होऊन जाईल? 625 आणि तिरपा गुणाकार 1 गुणिला 625 625 मायनस 49 1 49. आणि आता आपल्याला याची काय करावं लागेल? वजाबाकी. म्हणजे कॉस वर्ग थीटा बरोबर आता 625मधनं 49 वजा करावं लागेल. तर 15तून 9 गेले तर किती राहील? 6. हातचा आला 1 5 तर 12 होईल. 12तून 5 गेले 7. हातचा आला 1 तर 6तून 1 गेला 5. तर याची वजाबाकी येईल 576 भागिला 625. आता काय करावं लागेल? वर्गमूळ करावं लागेल. म्हणजे हा वर्ग निघाला पाहिजे तर दोन्ही बाजूचं काय करावं लागेल? वर्गमूळ. तर वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल. तर इथे काय येईल? कॉस थीटा बरोबर. आता बघा 625 हा 25चा वर्ग आहे आणि 576 हा 24चा वर्ग आहे. तर 576चं वर्गमूळ किती होऊन जाईल? 24 होईल. आणि 625चं वर्गमूळ किती होऊन जाईल? 25 होऊन जाईल. तर आपण कॉसचं काढलं गुणोत्तर 24/25. आणि आता याच्यानंतर आपल्याला कशाचं काढायचं आहे? टॅन थीटाचं गुणोत्तर काढायचं आहे. तर टॅन थीटा. आता टॅन थीटाचं सूत्र काय आहे? साइन थीटा भागिला कॉस थीटा. साइन थीटा भागिला कॉस थीटा. आता साइन थीटाची किंमत किती आहे? आपल्याला दिलेली आहे. किती आहे? 7/25. किती दिली आहे? 7/25. आणि कॉस थीटाची आपण किंमत किती काढली? 24/25. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? व्यस्त करावं लागेल. म्हणजे काय लिहावं लागेल? 7/25 गुणिला व्यस्त होईल तर खालची संख्या वर जाईल, वरची संख्या खाली येईल. म्हणजे 25 वर जाईल आणि 24 खाली येईल. मग हे 25 काय होऊन जाईल? कॅन्सल होईल. आणि याचं उत्तर किती येईल मग आता? 7/24. म्हणजे टॅन थीटाचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला किती मिळेल? 24/25
म्हणजे 7/24. प्रश्न 2. जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा व कॉस थिटाच्या किमती काढा. आपल्याला सेक थिटा आणि कॉस थिटाच्या किमती काढायच्या आहे आणि टॅन थिटाचं गुणोत्तर 3/4 दिलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? नित्य समानतेचं सूत्र वापरावं लागेल. कोणतं? ए प्लस टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. म्हणजे टॅनची किंमत ठेवली तर सेकची किंमत आपल्याला काढता येईल. तर नित्य समानतेचं कोणतं सूत्र? 1 प्लस टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. या सूत्रामध्ये आपण टॅनची किंमत जर ठेवली तर आपल्याला सेकची किंमत काढता येईल. तर मग काय होईल? 1 प्लस टॅनची किंमत किती आहे? 3/4 वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. आता 1 प्लस 3चा वर्ग किती होऊन जाईल? 9 आणि 4चा वर्ग किती होऊन जाईल? 16 बरोबर सेक वर्ग थिटा. आता याची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. तर 1च्या खाली छेद नाही दिलेला आहे तर 1च्या खाली छेद किती घ्यायचा? 1. आता याची बेरीज करायची आहे तर छेद कसा आहे? वेगळा आहे. म्हणजे याचा गुणाकार करायचा आणि तिरपा गुणाकार. म्हणजे काय होईल? 16 1 16 आणि तिरपा गुणाकार 16 1 16 प्लस 9 1 9 बरोबर सेक वर्ग थिटा. आता आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 16 अधिक 9ची बेरीज किती होईल? 25/16 बरोबर सेक वर्ग थिटा. आता आपल्याला काय करावं लागेल? वर्गमूळ करावं लागेल. वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल आणि 25चं वर्गमूळ 5 होईल आणि 16चं वर्गमूळ 4 होईल. तर 25चं वर्गमूळ 5, 16चं वर्गमूळ 4 आणि इथे वर्ग निघून जाईल सेक थिटा. तर वर्गमूळ केलं तर काय होईल? सेक थिटा बरोबर 5/4. आपल्याला सेक थिटाचं गुणोत्तर काय मिळेल? सेक थिटा बरोबर 5/4. आणि आता आपल्याला कशाचं काढायचं आहे गुणोत्तर? कॉस थिटाचं. आणि कॉस थिटाचं काय असते? सेक थिटाच्या व्यस्त असते. म्हणजे सेक थिटाचं काय आहे? कोना लगत कर्ण भागीला कोना लगतची बाजू आणि कॉसचं आहे कोना लगतची बाजू भागीला कर्ण. तर हे एकमेकाच्या व्यस्त असते. तर कॉस थिटाचं काय होईल? 4 वर जाईल आणि 5 खाली येईल. प्रश्न 3. जर कॉट थिटा बरोबर 40/9 तर कोसेक थिटा व साइन थिटाच्या किमती काढा. आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटाच्या किमती काढायच्या आहे आणि कॉट थिटाचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 40/9. तर आपल्याला काय करावं लागेल? नित्य समानतेचं सूत्र वापरावं लागेल. कोणतं? 1 प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणजे कॉटची किंमत ठेवली तर कोसेक थिटाची किंमत मिळून जाईल. तर कोणतं सूत्र? 1 प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. आणि इथे आपल्याला कशाची किंमत ठेवावं लागेल? कॉट थिटाची. मग काय होईल? 1 प्लस कॉट थिटाची किंमत आहे 40/9 याचा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. तर इथे 1 होईल प्लस 40चा वर्ग. 4चा वर्ग किती होऊन जाईल? 16 आणि एका शून्याचे 2 शून्य म्हणजे 40चा वर्ग 1600 भागीला 9चा वर्ग किती होऊन जाईल? 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 1च्या खाली छेद दिलेला नाही आहे तर छेद किती घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. आता बेरीज करताना बघा छेद कसा आहे? वेगळा आहे. म्हणजे यांचा गुणाकार आणि यांचा तिरपा गुणाकार. म्हणजे काय होईल? 81 1 81 आणि तिरपा गुणाकार केला तर काय होईल?
81 एक 81 प्लस 1600 गुणिला 1 म्हणजे 1600 600 बरोबर कोसेक वर्ग थीटा. आता याची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. तर 1600 आणि 81 किती होऊन जाईल, 1681 भागिला 81 बरोबर कोसेक वर्ग थीटा. आणि आता याचा आपल्याला काय करावं लागेल, वर्गमूळ करावं लागेल. वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल. तर 1681 कशाचा वर्ग आहे, 41 गुणिला 41. तर 1 1 1 4 1 4 0 4 1 4 4 चौक 16. याची बेरीज किती होत आहे, 1681. तर 1681 हा 41चा वर्ग आहे. तर 1681चं वर्गमूळ किती होऊन जाईल, 41 आणि 81चं वर्गमूळ 9 आणि इथे वर्ग निघून जाईल म्हणजे कोसेक थीटा. आता कोसेक थीटा आपल्याला किती मिळालं, कोसेक थीटाचं गुणोत्तर 41 भागिला 9. आणि आता आपल्याला कशाचं काढायचं आहे, साइन थीटा. कोसेक थीटा आणि साइन थीटाचं. आता कोसेक थीटाचं सूत्र काय आहे, कर्ण भागिला कोनासमोरची बाजू आणि साईनचं आहे कोनासमोरची बाजू भागिला कर्ण. तर हे एकमेकाच्या कसं आहे, व्यस्त आहे. म्हणजे इथे खालची संख्या वर लिहावं लागेल आणि वरची संख्या खाली. म्हणजे साइन थीटाचं गुणोत्तर काय होईल, 9 भागिला 41. प्रश्न 4. जर 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा बरोबर 0 असेल तर सेक थीटा, कॉस थीटा व साइन थीटाच्या किमती शोधा. आपल्याला सेक थीटा, कॉस थीटा, साइन थीटाच्या किमती काढायच्या आहे. आणि समीकरण दिलेलं आहे 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा बरोबर 0. आता आपल्याला या समीकरणाला सोडवावं लागेल. तर डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्याचं चिन्ह बदलते. म्हणजे काय करू आपण, पहिले 5 सेक थीटा बरोबर डावीकडली संख्या उजवीकडे घेऊन जाऊ, मग त्यांचं चिन्ह बदलेल. तर मायनस 12 कोसेक थीटा उजव्या बाजूला जाईल तर काय होईल, प्लस होईल. म्हणजे प्लस 12 कोसेक थीटा. आणि याच्यानंतर आपण काय करू, याला साइन कॉसमध्ये आणू. तर 5 गुणिला सेक थीटाचं सूत्र काय आहे, 1 भागिला कॉस थीटा, 1 भागिला कॉस थीटा. आणि इथे 12 गुणिला कोसेक थीटाचं सूत्र काय आहे, 1 भागिला साइन थीटा. आता आपण काय करू, संख्या एका बाजूला आणू आणि साइन थीटा आणि कॉस थीटा एका बाजूला आणू. मग काय होईल, साइन थीटा कुठे आहे, भागाकारात आहे उजव्या बाजूला. तर गुणाकारामध्ये येईल तो डाव्या बाजूला. म्हणजे भागाकारातली संख्या गुणाकारात येईल. म्हणजे काय होईल, साइन थीटा भागिला कॉस थीटा. आणि इथे 12, 5 कुठे आहे, डावीकडे आहे गुणाकारात. तर ही उजवीकडे जाईल तर कुठे जाईल, भागाकारात जाईल. म्हणजे 12 भागिला 5. आता आपल्याला साइन थीटा भागिला कॉस थीटा हे कशाचं सूत्र आहे, टॅन थीटाचं. म्हणजे आपल्याला साइन थीटा भागिला कॉस थीटा म्हणजे काय होईल, टॅन थीटा बरोबर 12 भागिला 5. आता आपल्याला टॅन थीटाचं गुणोत्तर मिळालं 12 भागिला 5. आणि आता आपल्याला सेक थीटा काढता येईल. कारण की नित्य समीकरणाचं सूत्र काय आहे, 1 प्लस टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. तर टॅनची किंमत ठेवली तर आपल्याला सेकची किंमत काढता येईल. तर कोणतं सूत्र आहे, 1 प्लस टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा.
तर इथे आपण टॅन थिटाची किंमत ठेवू 12/5 म्हणजे काय होईल 1 प्लस 12/5 याचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. आता 1 प्लस 12चा वर्ग किती होईल 144 आणि 5चा वर्ग किती होऊन जाईल 25 बरोबर सेक वर्ग थिटा. आता याची बेरीज करावं लागेल. तर 1च्या खाली छेद दिलेला नाही आहे तर किती घ्यावं लागेल 1 घ्यावं लागेल. आता छेद कसा आहे वेगळा आहे तर बेरीज करायची आहे तर काय होईल यांचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार म्हणजे काय होईल 25 एक 25 आणि तिरपा गुणाकार 25 एक 25 प्लस 144 एक 144 बरोबर सेक वर्ग थिटा. आता आपल्याला याची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. तर 5 आणि 4 किती होऊन जाईल 9 4 आणि 2 6 आणि 1 याची 25 आणि 144ची बेरीज होईल 169 भागिला 25 बरोबर सेक वर्ग थिटा. आता याचं काय करावं लागेल वर्गमूळ करावं लागेल. तर 169 169 कशाचा वर्ग आहे 13चा वर्ग आणि हा कितीचा वर्ग आहे 5चा वर्ग. तर 169चं वर्गमूळ किती होऊन जाईल 13 आणि 25चं वर्गमूळ 5 तर याचं वर्गमूळ होऊन जाईल 13 25चं वर्गमूळ होऊन जाईल 5 आणि इकडे वर्ग निघून गेला तर काय राहील सेक थिटा. मग आपल्याला सेक थिटाचं गुणोत्तर किती मिळालं सेक थिटा बरोबर 13/5. आता आपल्याला कॉसचं काढता येईल कॉस थिटा कॉस थिटाचं गुणोत्तर काय होईल सेक थिटाचं आहे कर्ण भागिला कोना लगतची बाजू आणि त्याच्या उलट आहे कॉसचं कोना लगतची बाजू भागिला कर्ण. तर हे एकमेकाच्या कसं असतं व्यस्त असते. तर सेक थिटाचं 13/5 आहे तर कॉस थिटाचं काय होईल याच्या व्यस्त म्हणजे 5/13. आणि आता आपल्याला कशाचं गुणोत्तर काढायचं आहे साईन थिटाचं. आता साईन थिटाचं गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला टॅनचं गुणोत्तर माहिती आहे कॉसचं माहिती आहे. तर आपल्याला टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरता येईल. काय होईल टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिला कॉस थिटा. आता आपल्याला टॅनचं गुणोत्तर किती दिलेलं आहे टॅनचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 12/5. तर टॅनच्या जागेवर आपल्याला किती लिहावं लागेल 12/5 12/5 बरोबर साईनचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. साईन थिटा आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे साईन थिटा भागिला कॉसचं गुणोत्तर किती काढलं आपण 5/13 5/13. आता आपल्याला काय करावं लागेल याला सोडवावं लागेल. तर याला आपल्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल. तर आता ही भागाकारातली संख्या या बाजूला आपण कुठे घेऊन जाऊ गुणाकारात. तर ही काय होईल व्यस्त होईल. तर ती नाही याला गुणाकारात घेऊन जाऊ म्हणजे काय होईल 12/5 गुणिला ही गुणाकारात जाईल म्हणजे 5/13 बरोबर साईन थिटा. तर भागाकारातली संख्या उजवीकडून डावीकडे जाईल तर कुठे जाईल गुणाकारात. मग इथे काय होईल 5 आणि 5 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि 5 आणि 5 कॅन्सल झालं. आता आपल्याला गुणोत्तर काय मिळत आहे 12/13
13 बरोबर साईन थिटा. म्हणजे साईन थिटाचं गुणोत्तर किती मिळालं आपल्याला? 12/13. प्रश्न 5. जर टॅन थिटा बरोबर 1 तर साईन थिटा अधिक कॉस थिटा भागीला सेक थिटा अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. तर ही किंमत आपल्याला काढायची आहे आणि आपल्याला काय दिलं आहे? टॅन थिटा बरोबर 1. काय दिलेलं आहे? टॅन थिटा बरोबर 1. आता बघा, आपल्याला 45, 45, 90चा प्रमेय माहिती आहे. 45, 45, 90च्या प्रमेयामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू कशा असतात? एकरूप असतात आणि कर्णाच्या 1/2 पट असतात. तर 45, 45, 90च्या त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू आपण एक एक घेतल्या आणि कर्ण 2 जर घेतला तर आपल्याला त्रिकोणामितीच्या 45 डिग्रीचे सगळे त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहिता येतात. आता बघा, टॅन थिटा. टॅन थिटाचं गुणोत्तर काय आहे? कोणासमोरची बाजू भागीला कोणा लगतची बाजू, म्हणजे 1/1 म्हणजे 1. तर टॅन 45ची किंमत किती आहे? 1. तर टॅन 45 याची किंमत किती आहे? 1. 45 डिग्रीची. आणि आपल्याला काय दिलं आहे? टॅन थिटा बरोबर 1 आणि टॅन 45ची किंमत 1 होते. म्हणजे आपल्याला थिटाची किंमत किती मिळून जाईल? 45 डिग्री मिळून जाईल, अंश. मग आता इथे आपल्याला साईन थिटा अधिक कॉस थिटा भागीला सेक थिटा अधिक कोसेक थिटा ची किंमत काढायची आहे. तर इथे थिटाच्या जागेवर किती लिहावं लागेल? 45 अंश. म्हणजे काय करावं लागेल? साईन थिटा अधिक कॉस थिटा भागीला सेक थिटा अधिक कोसेक थिटा. सेक थिटा अधिक कोसेक थिटा. आणि आता इथे थिटाच्या जागेवर आपल्याला किती लिहावं लागेल? 45. म्हणजे काय होईल? साईन 45 अधिक कॉस 45 अंश अधिक सेक 45 अंश अधिक कोसेक 45 अंश. आणि आता आपल्याला याच्या किमती लिहावं लागेल. आता साईनचं गुणोत्तर काय आहे? कोणा समोरची बाजू भागीला कर्ण. तर याची किंमत किती होईल? साईन 45ची 1/2. काय होईल? 1/2 अधिक कॉस 45. कॉस 45चं काय होईल? लगतची बाजू भागीला कर्ण. कोणा लगतची बाजू भागीला कर्ण म्हणजे 1/2. तर कॉस 45ची किंमत होऊन जाईल 1/2 भागीला. आता सेक 45. आता सेक 45 म्हणजे कर्ण भागीला कोणा लगतची बाजू म्हणजे 2/1 म्हणजे काय होईल? सेक 45ची 2/2 प्लस कोसेक 45. आता कोसेक 45 म्हटलं तर कर्ण भागीला कोणा समोरची बाजू म्हणजे 2/1 म्हणजे 2/2. तर ही पण किंमत किती होऊन जाईल? 2/2. आता आपल्याला याला काय करावं लागेल? सोडवावं लागेल. आता इथे छेद कसा याची बेरीज करायची आहे वर. 1/2 अधिक 1/2. तर छेद कसा आहे? सारखा. म्हणजे छेद किती घ्यावं लागेल? 2/2. आणि छेद सारखा आहे तर वर बेरीज होईल. 1 + 1 किती होऊन जाईल? 2 भागीला 2/2 अधिक 2/2 याची बेरीज किती होऊन जाईल? 2/2. आणि ही मुख्य भागाकाराची रेषा आहे. तर याच्या खाली आपण किती घेऊ? 1 घेऊ. आणि इथून आपण काय करू? व्यस्त करू. म्हणजे खालची संख्या वर जाईल, वरची संख्या खाली येईल. म्हणजे काय होईल? 2/2 2/2
वर्गमुळात 2 गुणिला, आता व्यस्त केलं तर 1 वर जाईल, 1 भागिला 2 वर्गमुळात 2. आता बघा अंशामधले असलेले 2 आणि छेदामध्ये असलेले 2 काय होईल, कॅन्सल होईल. आणि आता वर किती उरलं, 1. आणि खाली वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 4 होईल. आणि 4चं वर्गमूळ किती, 2. मग याची किंमत किती येऊन जाईल, 1 भागिला 2.